हॅलो फ्रेंड्स, तर नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? तर मजेतच असायला हवं. मित्रांनो, फौजी वाईफ मोना या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण पुन्हा एकदा नवीन किल्ल्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओसाठी आणि लाईक कमेंट करायला विसरू नका. तर चला सुरुवात करूया. सह्याद्रीच्या कुशीत एका डोंगराच्या माथ्यावर उभा आहे असा किल्ला ज्याने इतिहास बदलताना स्वतः पाहिलं, जिथे एका मातेने राजाला जन्म दिला आणि त्या मुलानं स्वराज्य घडवलं. हा आहे शिवनेरी किल्ला, छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान. तर मित्रांनो, जुन्नर शहराजवळ पुणे जिल्ह्यात समुद्र सपाटीपासून 3500 फूट उंचीवर त्रिकोणी आकाराचा गड, खोल खाई आणि 7 दरवाजांनी सुरक्षित. प्रत्येक दरवाजा हा शत्रूचा वेग तोडण्यासाठी, घोडदळ थांबवण्यासाठी विशेष तंत्रांना बनवलेला. तर चला आज आपण या किल्ल्याविषयी आणि 7 दरवाजांची कथा ऐकणार आहोत. पुढे त्याचं काय रहस्य आहे, काय सगळं आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. तर किल्ल्यावरती 7 दरवाजे आहेत. पहिला दरवाजा आहे महादरवाजा, किल्ल्याचं हृदय. हा पहिला आणि सर्वात भव्य दरवाजा आहे. 2 विशाल दगडी बुरुजांमध्ये बांधलेला. यावर लोहाचे मोठे गज आणि वरून गरुडासारखी कोरीव आकृती. याच मार्गाने जिजामाता आणि बाल शिवाजी आत बाहेर जात असत. दरवाजाच्या माथ्यावर लहान देवळासारखं शिल्प रक्षणाचं प्रतीक आहे. दुसरा दरवाजा आहे पीर दरवाजा, म्हणजे श्रद्धेचं प्रवेशद्वार. पीर दरवाजा म्हणजे श्रद्धेचं प्रवेशद्वार. हा दरवाजा इस्लामी स्थापत्य शैलीचा पीर नाव एका सुफी संतावरून पडलेलं. म्हणतात की इथे कधी एक साधू तप करत असे. युद्धाच्या काळात हा दरवाजा राखणदारांनी गुप्त संचार मार्गासाठी वापरला. अजूनही काही जुन्या लेखन चिन्ह त्यावर दिसतात. नंतर येतो तो काळा दरवाजा. हा दरवाजा तिसरा आहे आणि काळा दरवाजा म्हणजेच रहस्यांचा दरवाजा. या दरवाजा म्हणजे शिवनेरीचं सर्वात मोठं गुपित. त्याच्या खाली एक भुयार सिक्रेट टनल आहे, जे जुन्नरच्या गुंफापर्यंत जात असं सांगितलं असे. म्हणजे जुन्नरच्या गुंफापर्यंत जाते असे म्हणतात. आतून थंड वाऱ्यांचा झोप येतो, जणू काही तिथे अजूनही जिवंत इतिहास आहे. रात्री या दरवाजाजवळ थांबलं की वाऱ्याचा आवाज रणशिंगासारखा वाटतो. काय रहस्य, आणि खरंच खूप छान आहे ना. पुढे अजून जाणून घ्या. चौथा दरवाजा म्हणजे शिवकुंभ दरवाजा, पवित्र पाण्याचं रहस्य. या दरवाजाजवळ एक प्राचीन विहीर आहे, ज्याचं पाणी आजही स्वच्छ आहे. म्हणतात जिजामात्यांनी शिवकुंभातलं पाणी बाल शिवाजींच्या अभिषेकासाठी वापरलं होतं. काही इतिहासकार सांगतात की या भागाखाली पाण्याचे गुप्त झरे आहेत. पाचवा दरवाजा म्हणजे हत्ती दरवाजा, जो युद्धाचा रक्षक आहे. हा दरवाजा इतका मोठा की त्यातून एकाच वेळी हत्ती आत जाऊ शकतो. नावाचं कारणच तेच. पण दरवाजाचा कोन असा ठेवला आहे की हत्ती सरळ आत घुसू शकत नाही, वळून यावं लागतं. हेच किल्ले बांधणीचं तंत्र, शत्रूचा वेग मोडण्यासाठी. पुढे 6वा आहे मेढा दरवाजा, किल्ल्याच्या खिडकींचा रक्षक. हा दरवाजा गडाच्या मागच्या बाजूला, जिथून फक्त सैनिकच जाऊ शकत. गुप्त गल्ले किंवा रात्रीची वाटचाल या दरवाज्यांनी केली जायची. मेढा म्हणजे लहान खिंड, त्यामुळे या दरवाजाला ते नाव पडले. 7वा माळी दरवाजा, शेती आणि जीवनाचं प्रतीक. शिवनेरी किल्ल्याच्या खालील बागा शेतीसाठी वापरली जात आणि शेतीसाठी वापरलेली जागा येथूनच जोडली होती.
माळी दरवाजातून पाणी, धान्य, फळं वर नेली जात असत. याच दरवाज्यांनी किल्ल्यात जीवनाची गती टिकवली. हे 7 दरवाजे म्हणजे फक्त प्रवेश मार्ग नाहीत, तर ते आहेत स्वराज्याच्या प्रत्येक पायरीचं प्रतीक. मित्रांनो, अजून पुढे खूप छान आहे. व्हिडिओ तुम्ही नक्की बघत राहा पुढे. तर शिवाजी महाराजांचा जन्म हा फाल्गुन वद्य तृतीया 1630 हाच तो दिवस ज्या दिवशी जिजामातांनी या भूमीत स्वराज्याचा राजा जन्माला घातला. त्या खोलीत आजही पाळणा आणि जिजाऊ मातांची मूर्ती आहे. खोलीच्या बाहेरून दिसणारा निसर्ग जणू भविष्यातल्या स्वराज्याचं दर्शन घेतो. आजही तिथे हा पाळणा आहे. तुम्ही जर कधी बघायला गेलात तर नक्की बघा आणि शिवनेरी किल्ल्याला नक्की भेट द्या. पुढे अजून शिवाई देवीचं मंदिरही आहे. शिवाई देवीचं मंदिर हे किल्ल्याच्या माथ्यावरच शिवाई देवीचं मंदिर, जिथे जिजामातांनी बाल शिवाजींचं नामकरण केलं होतं आणि शिवाजी महाराजांना नेहमी जिजामाता तिथे घेऊन जात असत. देवीची मूर्ती दगडात कोरलेली, काळ्या पाषाणात पण अतिशय तेजस्वी अशी. बघू शकता तुम्ही. पुढे मी शिवाई देवीच्या मंदिराचे पण फोटो टाकलेले आहेत, नक्की बघा तुम्ही. दरवर्षी हजारो भाविक इथे दर्शनासाठी येतात. मंदिराच्या मागे छोटं टाक आहे, जे पवित्र पाणी मानलं जातं. पुढे बघा, हे आहे शिवाई देवी, जिथे जिजामाता नेहमीच शिवाजी महाराजांना घेऊन येत असत. खरंच किती महाराजांनी आपल्यासाठी केलेलं आहे आणि आजही आपण किल्ल्यांवरती जातो, तर किल्ल्यांचं आजही आपण संरक्षण केलं पाहिजे. जी आपली युवा पिढी आहे त्यांनी खरंच किल्ल्यांचं संरक्षण केलं पाहिजे पुढे. आणि त्याच्यानंतर पुढे गंगा जमुना तलाव देखील आहेत, काही झरे आहेत, 2 विशाल तलाव. गंगा आणि जमुना, गडांचं जीवन. उन्हाळ्यात सुद्धा कधीही पाणी संपत नाही. पाण्याखालील झरे आजही जिवंत आहेत असं लोक सांगतात. इथे बसून दूरवर पसरलेले डोंगर पाहिलं की अंगावर शहारे येतात. किल्ल्यातील भुयारांची संख्या आजही गुप्त आहे. काळ्या दरवाजाखालील मार्ग काही म्हणतात जुन्नर गुंफापर्यंत जातो. खरंच महाराजांनी कशी आखणी केली असेल ना. आजही इतिहास आठवण्याचा प्रयत्न केला ना, तर आपण अशा काही गोष्टी नाही अनुभवू शकत. असे शिवाजी महाराजांनी खूप म्हणजे त्यावेळेस किल्ले कसे निर्माण केले असतील आणि कसे किल्ले जिंकले असतील ना, विचारही आपण करू शकत नाही. आणि रात्रीच्या वेळी घोड्यांच्या टापांचा आवाज येतो असे स्थानिक सांगतात. या गडाचा प्रत्येक दगड जणू जय भवानीचा घोष करत असो. मित्रांनो, शिवनेरी आता पर्यटनासाठी सज्ज आहे. स्वच्छ पायऱ्या, माहिती फलक, विश्रांतीगृह. दरवर्षी हजारो पर्यटक शिवजयंतीच्या दिवशी येथे येतात. रात्री लाईट, ॲड, साऊंड शोमध्ये संपूर्ण गड प्रकाशात उजळत असतो. वरून दिसणारा जुन्नर परिसर जणू इतिहास उभा राहतो डोळ्यांसमोर. तर मित्रांनो, शिवनेरी फक्त गड नाही, तो आहे स्वराज्याचं उगमस्थान. इथूनच उमटला होता तो आवाज, जय भवानी, जय शिवाजी. ही भूमी, ही माती, हे दरवाजे आजही सांगतात, एका मातेने दिला होता इतिहासाला सर्वात मोठा राजा. जय भवानी, जय शिवाजी. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा नवीन किल्ल्याची माहिती मी घेऊन येणार आहे आणि नक्की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि पुढचा व्हिडिओ हा कुठल्या किल्ल्यावरती बनवू तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे पुढे काही मी फोटो टाकलेले आहेत, नक्की बघा. आणि चला भेटूयात पुन्हाच अशा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.